नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी बातमी, मार्चची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. मोठी गुड न्यूज, सर्वच्या सर्व महिलांसाठी मोठी गुड न्यूज आहे. पाहू शकता बघा, पुढच्या हप्त्याच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. पुढचा हप्ता जो आहे तो तुम्हाला वाटप होणार आहे, त्याची महत्त्वाची माहिती आणि मोठी गुड न्यूज, मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. त्यासोबतच 2100 रुपयांच्या संदर्भाची पण मोठी माहिती आपण पाहणार आहोत. बघा, 2100 रुपये तुम्हाला कधीपासून सुरू होणार आहे त्या संदर्भाची पण सर्वात मोठी माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे. पाहू शकता बघा, तर 2100 रुपये, जे 2100 रुपयांची तुम्ही वाट पाहत आहेत लाडक्या बहिणींनो, तर त्या 2100 रुपयाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. तर त्याची पण माहिती आपण आज पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण जी ती खुश होणार आहे अशा पद्धतीची माहिती स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर संपूर्ण जी माहिती ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो लगेच पटापट एक व्हिडिओला लाईक करून टाका. एक लाईक करून टाका बरं, पटापट सर्वांनी एक लाईक करून टाका. चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. सर्वात मोठी गुड न्यूज आहे, मोठी खुशखबर जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे. पुढच्या हप्त्याच्या संदर्भाची पण महत्त्वाची माहिती आहे आणि 2100 रुपयाच्या संदर्भात पण महत्त्वाची माहिती आहे. सर्वच्या सर्व लाडक्या बहिणी ज्या त्या खुश होतील अशा पद्धतीची माहिती आहे. आज रोजीच्या सगळ्या काय आलेल्या अपडेट आहे त्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही समजून सांगतो. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, सगळं काही तुम्हाला मी समजून सांगतो. ठीक आहे, तर आज रोजीच्या ज्या काय आलेल्या अपडेट आहे त्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय गावरानी आणि सोप्या भाषेत सगळं काही मी तुम्हाला समजून सांगतो. लगेच आपण सुरुवात करूया आणि सगळं काही ज्या काय आलेल्या अपडेट आहेत आज रोजीच्या त्या सगळ्या आपण समजून पाहूया. तर बघा, सर्वात मोठी माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो. बघा, सर्वात मोठी गुड न्यूज, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्य सरकारकडून पात्र लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. याच लाडक्या बहिणींना आता कर्जसुद्धा मिळणार आहे. बघा, लाडक्या बहिणींना आता कर्जसुद्धा मिळणार आहे. कर्ज बघा, जर तुम्हाला 20,000 रुपये कर्ज हवं असेल, 25,000 रुपये कर्ज हवं असेल तर ते कर्ज पण तुम्हाला आता मिळणार आहे. सर्वात मोठी बातमी, जर तुम्हाला काही तुमचा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आता ह्या ठिकाणी कर्ज पण मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. तुमचं त्या ठिकाणी लाडक्या बहिणींची जी आहे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण व्हावं त्यासाठी बघा लाडक्या बहिणींना आता कर्जसुद्धा मिळणार आहेत. 1500 रुपये तर तुम्हाला दर महिन्याला मिळतातच. 2100 रुपयांच्या संदर्भाची पण माहिती आपण पाहणार आहोत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय सांगितले ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पुढचा हप्ता जो आहे तो तुम्हाला किती दिवसात मिळेल, कधी मिळेल आणि किती रुपयांचा असेल ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. बघा, या संदर्भात राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत माहिती दिली आहे. जाणून घेऊयात अजितदादा पवार यांनी नेमकं काय म्हटलं. बघा, स्वतः माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काय म्हटलंय ते आपण आता ह्या ठिकाणी पाहूया. बघा, तर सगळं काही आपण जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पुरेसा निधी निश्चितपणे देऊ हा विश्वास बहिणींना देत असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले. बघा, लाडकी बहीण योजनेसाठी पुरेसा निधी म्हणजेच निधीची कमतरता भासणार नाही, निधी कमी पडणार नाही आहे हा विश्वास लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी दिलेला आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जो काही निधी आहे तो पुरेसा असणार आहे, त्यामध्ये कुठलीही कमतरता पडणार नाही आहे. योजनेतून दरमहा 1500 रुपयांची भेट थेट रोख रक्कम महिलांना मिळत आहे. बघा, रोख रक्कम तुम्हाला 1500 रुपये मिळत आहे. महिला सक्षमीकरणाचे एक मोठं पाऊल शासनाने उचललं आहे. महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 20,000 रुपये किंवा 25,000 रुपये जर तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज हवं असेल तर ते पण आता मिळणार आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचं खाते उघडणाऱ्या महिलांना मुंबई बँक 10 ते 25,000पर्यंतची कर्ज देणार आहे. म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही, तर यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचे आव्हान त्यांनी केलेले आहे. सुमारे 45,000 कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत. या माध्यमातून महिला सक्षम होतील आणि त्यांच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला मोठे योगदान मिळेल असं पण या ठिकाणी माननीय अजितदादा पवारांनी सांगितले. म्हणजेच काय, तर महिलांना मुंबई बँकेत जर तुमचं खातं असेल लाडकी बहीण योजनेचं तर तुम्हाला 10 ते 25,000पर्यंतचे जे काही कर्ज आहे तर ते कर्ज तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तशाच पद्धतीने इतरही बँका ज्या आहेत तर अशा पद्धतीची सुविधा किंवा अशा पद्धतीची योजना सुरू करू शकतात. लाडक्या बहिणींना पैसे त्या ठिकाणी दिले जाऊ शकतात. 20,000 रुपये, 25,000 रुपये जे काही कर्ज असेल
ते इतरही बँका देऊ शकतात. तर आता बघा, तुम्हाला काही व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला व्यवसाय करण्यासाठीचे जे काही भांडवल आहे ते भांडवल तुम्हाला आता त्या ठिकाणी बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात मिळू शकतं. अशा पद्धतीची माहिती आपल्याला पाहायला मिळते. आता बघा पुढचा हप्त्याच्या संदर्भात आता बघा, आता जर आपण पाहिलं तुम्हाला 2 हप्ते आलेले आहेत, बरोबर आहे. 2 हप्ते, फेब्रुवारीचा 1 हप्ता, मार्चचा 1 हप्ता, असे 2 हप्ते, फेब्रुवारी 1 आणि मार्चचा दुसरा हप्ता, दोन्ही हप्ते तुम्हाला आलेले आहेत. म्हणजेच 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, बरोबर आहे. आता हे 3,000 रुपये जमा झाल्यानंतर भरपूर महिलांची गर्दी जी आहे ते पैसे काढण्यासाठी होत आहे. आपण जर पाहिलं तर पोस्ट ऑफिस असेल, पोस्ट ऑफिस किंवा मग बँक असेल, बँकांमध्ये पण गर्दी मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यासाठी होत आहे. किंवा मग CSP असेल, कस्टमर सर्व्हिस पॉईंट असेल, CSP सेंटर असेल, त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची गर्दी आहे, बरोबर आहे. आता हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि महिलांची गर्दी पण आहे. आज जर आपण पाहिलं तर बघा, आज जर आपण पाहिलं तर आता मार्चचा महिना सुरू आहे आणि पुढचा हप्ता तुमचा एप्रिलचा आहे, बरोबर आहे. एप्रिलचा हप्ता तुमचा आहे. आता हे एप्रिलचा हप्ता तुम्हाला कधी मिळेल बघा, एप्रिलचा हप्ता पण तुम्हाला लवकरच टाकण्यात येणार आहे. जी काही माहिती मिळाली त्यानुसार तुम्हाला एप्रिलचा हप्ता पण लवकरच येणार आहे. लवकरच तुमच्या खात्यामध्ये एप्रिलचा म्हणजेच पुढचा हप्ता जो आहे तो पुढचा हप्ता त्या ठिकाणी येणार आहे. आता पुढचा हप्ता कोणकोणत्या महिलांना लवकर पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवायचे. सर्वांनी लिहून पाठवा, पुढचा हप्ता पाहिजे असं कोणकोणत्या महिलांना वाटतंय. बघा, पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला लवकरच पैसे मिळणार आहेत. एप्रिलमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत. किती रुपये मिळतील हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 1,500 रुपये तुम्हाला एप्रिलमध्ये सरकार देणार आहे. बघा, 2,100 रुपयांच्या संदर्भात आपण पाहूया. 2,100 रुपयांची घोषणा झालेली नाही आहे. 10 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते सुरू होतं आणि अर्थसंकल्प 10 मार्चला सादर केलं. 10 मार्चला अर्थसंकल्प सादर केला. लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. 36,000 कोटी रुपयांची तरतूद लाडकी बहीण योजनेसाठी केलेली आहे. परंतु जर आपण पाहिलं तर यामध्ये 2,100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली नाही. संकल्पामध्ये 2,100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली नाही. पण मग 2,100 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत का? संपूर्ण खरी माहिती देऊन टाकतोय. प्रवीण आयरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला संपूर्ण खरी माहिती मिळते. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, ठीक आहे. तर बघा, 2,100 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत का? तर हो, तुम्हाला 2,100 रुपये मिळू शकतात. लक्षात घ्या काय सांगतोय सर्व लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी. सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींनो इकडे लक्ष द्या. काय सांगतोय मी, तुम्हाला 2,100 रुपये मिळणार नाहीत का? तर हो, मिळणार आहेत, मिळू शकतात. कधी मिळतील, कशी शक्यता आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. शक्यता सांगतो बरं का, शक्यता आहे. कशा पद्धतीची माहिती, काय आहे त्याची माहिती ती आपण पाहूया. स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही दिलेली माहिती आहे. पहा, तर बघा, सर्वात महत्त्वाची माहिती 2,100 रुपयांच्या संदर्भात आपण आता ह्या ठिकाणी पाहतो. पाहू शकता बघा, एप्रिल महिन्यात किती रुपये मिळणार. एप्रिल महिन्यामध्ये 2,100 रुपये मिळणार नाही. एप्रिल महिन्यामध्ये 1,500 रुपयेच मिळतील. बघा, लक्षात घ्या सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींनो, खरी माहिती सांगतोय. 2,100 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत, 1,500 रुपयेच मिळतील एप्रिलमध्ये. ज्यावेळी आम्ही घोषित करू, आम्ही लपवून थोडी घोषित करणार आहोत. बघा काय म्हटलं आहे, आम्ही लपवून थोडी घोषित करणार आहोत. आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून 2,100 रुपये आणि त्या महिन्यापासून देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं. बघा, ज्यावेळेस घोषणा झाली की त्याच्या पुढच्या महिन्यापासून तुम्हाला 2,100 रुपये यायला सुरुवात होईल. म्हणजेच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेले, त्यामुळे जाहीरनाम्यामध्ये पण सांगितलं होतं, त्यामुळे तुम्हाला 2,100 रुपये मिळणारच आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.